बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। बदलापूरच्या घटनेवरून आता पालकांसह नागरिक आक्रमक झाले। नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेल रोको आंदोलन केले। गेल्या 3 तासांपासून बदलापूरवरती रेल रोको आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक गेल्या 3 तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे। पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र हे आंदोलक आपल्या भूमिकेवरती आपल्या मागणीवरती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। पीडित मुलीला न्याय द्या अशी मागणी आता हे नागरिक आणि हे पालक करतायत। त्याचबरोबर बदलापूरच्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेत। मुख्यमंत्री शिंदेंकडून कडक कारवाई करण्याचं आश्वासनही देण्यात आलंय। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय। गेल्या 3 तासांपासून बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मांडलंय आणि आता त्याच पार्श्वभूमीवर पोलीस देखील आता अश्रुधुराचा मारा करताना पाहायला मिळतायत। आंदोलकांनी रेल्वे सेवा ठप्प केली आहे। गेल्या 3 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। आता आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय। या घडीची मोठी अपडेट बदलापूर घटने प्रकरणातील आंदोलकांना पांगवण्यासाठी आता पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय। बदलापुरातील आंदोलन हे सध्या चिघळल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण आंदोलक हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी बदलापूरकर नागरिक आणि त्याचबरोबर पालक हे बदलापूर रेल्वे स्थानकावरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता रेल्वे स्थानकावरील ही गर्दी पांगवण्यासाठी या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय। ही थेट दृश्य आपण पाहतोय बदलापूर मधून। आता नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा हा करण्यात येतोय। आंदोलक हे बदलापूर स्थानकावरती आक्रमक झाले होते। त्यांनी गेल्या 3 तासांपासून रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता या गर्दीला पांगवण्यासाठी या नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा हा करण्यात येतोय। तरी थेट दृश्य आपण सध्या बदलापूर मधून पाहतोय। बदलापूरमध्ये 2 लहान मुलींवरती चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला। सफाई कामगारांना हा लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर बदलापूरकरांनी नागरिकांनी पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरती गेल्या 3 तासांपासून ठिय्या आंदोलन केलं आणि आता त्याच पार्श्वभूमीवर ही गर्दी पांगवण्यासाठी या नागरिकांना दूर करण्यासाठी पोलिसांकडून आता अश्रुधुराचा मारा हा करण्यात येतोय। थेट दृश्य आपण बदलापूर मधून पाहतोय। बदलापूरमध्ये आता पोलीस देखील ही गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न करताय। यापूर्वी पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। प्रशासनानं राज्य सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे। मागण्या मान्य झाल्यावरती हे आंदोलन करणं चुकीचं असल्याचं अशी समजूत देखील पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांची काढली। मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवरती आपल्या मागणीवरती ठाम असल्याचं पाहायला मिळालं। आता या आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी त्यांना दूर करण्यासाठी रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी आंदोलकांना पांगवण्यासाठी आता पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा हा करण्यात येतोय। तरी थेट दृश्य आपण सध्या बदलापूर मधून पाहतोय। बदलापुरातील वातावरण हे सध्या चिघळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बदलापुरात गेल्या 3 तासांपासून आंदोलनकर्त्यांनी रेल रोको केला होता, त्यामुळे रेल्वे सेवेवरती मोठा परिणाम झाला। गेल्या 3 तासांपासून बदलापूरची रेल्वे सेवा ही पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय। तर याच संदर्भात बाळासाहेब थोरात काय म्हणालेत पाहूया। सत्तेच्या लालचेनं लाडके बयानं म्हणायचं आणि स्त्रियांवर अत्याचार चालले, त्याच्यावर मात्र काही कारवाई करायची नाही, या सरकारचं ते धोरण आहे। म्हणजे केंद्र सरकारपासून आपण त्यांचं पाहतो भारतीय जनता पक्षाचं, आणि हा तो विभाग आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। त्यांनी तर खरं म्हणजे त्या क्षेत्रामध्ये घडावं, याचा अर्थ कायदा सुव्यवस्था स्वतः मुख्यमंत्र्यांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा राहिली नाही असं चित्र आहे। आणि महिलांवरचे अत्याचार, आता पालकांवर अत्याचार, मुलींवर छोट्या, हे तर भयानकच स्वरूप आता आपल्याला पाहावयास मिळतंय। कारण त्यांचं लक्ष याच्याकडे नाहीये, म्हणजे कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नाही। त्यांना फक्त आता सरकारी खर्चानं मोठमोठे कार्यक्रम करायचे, मोठी राजकीय भाषणं ठोकायची, याच्यावर हे सत्ताधारी आता सगळे गुंतलेले आहेत। त्याचा हा परिणाम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।